2012 पासून रखडलेल्या खोडशी बंधारा प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज खोडशी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. विशेष म्हणजे खोडशी बंधाऱ्याला प्रत्यक्ष भेट देणारे ते पहिले जलसंपदा मंत्री ठरले. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी खोडशी बंधाऱ्यापासून सुरू होणारा सुमारे 6.5 किलोमीटरचा कॅनॉल बंदिस्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या कामामुळे सैदापूर, विद्यानगर तसेच परिसरातील गावांमधील खुला कालवा बंदिस्त होणार असून पाण्याची गळती कमी होण्यास, सुरक्षितता वाढण्यास आणि सिंचन व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. या पाहणी दौऱ्यात आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार धैर्यशील कदम, आमदार मनोजदादा घोरपडे, भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोडशी बंधारा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतीला मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून अनेक वर्षापासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर निश्चित कालमर्यादा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खोडशी बंधारा खरं म्हणजे बऱ्याच दिवस त्याचा प्रॉब्लेम होता. 2012 सालाची मंजुरी आहे, अद्याप ते काम पूर्ण होत नाही आणि त्यामुळे हे तातडीने काम पूर्ण झालं पाहिजे. हे या भागातील सन्मान्य आमदार अतुलबाबा असतील, आता आमचे धैर्यशील असतील, आमचे घोरपडे साहेब असतील, सातत्यानं आग्रह करत होते. म्हणून मुद्दा माझा वेळ म्हटलं की आपण पाहायला जाऊ. आता साधारण जे काम शिल्लक आहे, आमचा प्रयत्न आहे की मार्च 2027 पर्यंत पूर्ण करायचं. त्यामुळे लोकांची बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण होईल. तर त्याबरोबर हा जो कालवा गेलेला आहे इकडं शहर शहरातून, त्याच्याबद्दलही बऱ्याच दिवसाची मागणी. कारण सगळं सांडपाणी, घाणपाणी, कचरा या कालव्यातून जातो आणि पुढे जे कालव्याच्या डाऊनस्ट्रीमला जे शेतकरी आहेत त्यांना मग मात्र सगळं घाणपाणी प्यावं लागतं. त्याच्या शेतीला पाणी ते जातं, त्याच्या वेलीमध्ये पाणी जातं. म्हणून तो या कॅनॉलला बंदिस्त करावा अशी त्याची मागणी आहे सगळ्यांची. तर तो कॅनॉल बंदिस्त करायचा आपण निर्णय केला आता. मला वाटतं संपूर्ण 6.5 किलोमीटर आम्ही त्याच्यावर टेंडर काढतोय, कामाला सुरुवात. टेंबूचं तुम्ही पाणी करणार आहात, किती कोटीची मंजुरी देण्यात आलेली आहे सुधारित? नाही, टेंबूच्या बाबतीमध्ये आता ती आपण तशी किती रक्कम धरतो? 8,000 कोटी. 8,000 कोटीचा सुधारित प्रस्ताव म्हणजे टोटल रकमेचा प्रमाण द्यावा लागते ना, सुद्धा आपण दिलेली आहे. पण यावर्षी आमचा प्रयत्न आहे तो काम पूर्ण करायचा. दक्षिण मानवरचं सर्व प्रकल्प टेंबूकडे हालचाली सुरू आहेत. दक्षिण मानचे नदीवरचे जे प्रकल्प आहेत, मासुली असेल किंवा उंडाळे असेल, तर इकडचे प्रकल्प सगळे टेंबूकडे असं काही प्रस्ताव आमच्या समोर नाही. साहेब, पहिले जलसंपदा मंत्री तुम्ही आहात की तुम्ही खोडशीला धरणाला प्रत्यक्ष पाणी केले. गेले 40 वर्ष झालं रखडलेलं आहे. आता तो साधारणतः काय मार्च 2027 पर्यंत बंधारा कुठल्याच परिस्थितीत पूर्ण होईल. हा बंधारा जो अपूर्ण अवस्थेत 2012 सालापासून कॅनॉलचं काम जे सुरू झालंय ते 6.5 किलोमीटर पूर्ण बंदिस्त होईल. दोन्ही काम पूर्ण करू.